नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतीच्या नवीन वाटामध्ये आपलं स्वागत आहे। तर शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्वांच्या शेतामध्ये पिप्सी ड्रिप असतं, हे अशा पद्धतीचं असतं। तर हे गोळा करायचं म्हटलं तर एक सामान गोळा करताना आणि साधारणतः जर लांबीच असेल तर ते गोळा करताना आपल्याला हाताला त्रास होतो, म्हणजे खांद्याला वगैरे त्रास होतो। तर त्यासाठी आपण एक सिंपल एक जुगाड बनवलं आहे। ह्या साईडला आपण एक गॅरेजमधून जुन्या बेरिंग आणल्या होत्या, त्या बेरिंग या ठिकाणी जोडलेल्या दोन आणि एक तिसरी बेरिंग इथं जोडलेली आहे आणि हा एक अँगलचा तोडा घातला आहे। आणि हे गॅरेजमधूनच आपण बंपर आणले जुने, जे जुने होते, खराब बेंड वगैरे झालेले ते घेतले होते। आणि हा एक पुढल्या चाकामधील हा एक ॲक्सल आहे। तर हे असं सिंपल आहे आणि हे 16 mm गज आहेत आणि त्यावर PVC पाईप बसवलेला आपण। तर हे काम कसं करतं आणि ह्याच्यातून आपला फायदा किती होतो, वेळ किती वाचतो, हे आपण ह्या ठिकाणी दाखवणार आहे। तर आम्ही दोघं पण आहे या ठिकाणी, आपला अमोल आहे। तर अमोल त्या हाताने गोळा करताना दाखवेन आणि ह्या ठिकाणी मी आपल्याला ह्याच्या गोळा करताना दाखवेन की एक कशा पद्धतीने गोळा करतं आणि याचं काम किती चांगलं आहे। तर खर्च काही खूप नाही आलेला, एक साधारणतः एक तसं पाहिलं तर 200-300 रुपये खूप कमी खर्च आहे। तर हे जर बनवलं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या फायदेशीर असं वस्तू आहे आणि प्रत्येक वेळेस सुपीक येणारी वस्तू। ह्याच्यावर आपण ही आता नॉन ISI पेप्सी आहे, आपण ह्याच्यावर ISIचं कडक ड्रिप पण गोळा करू शकता, कारण की हे PVC पाईप लावलेत, कारण की ह्याच्यामार्फत झटकीपट आपल्याला जी पेप्सी गोळा केलेली ही त्यातून दाखवली जाणार आहे कसं आपण काम करतो हे। तर आपण व्हिडिओ पाहू आपण। तर प्रथम ह्या ठिकाणी हा रिंगमधून पाईप घ्यायचा आहे आणि ह्या ठिकाणी आपण इथं एक गाठ मारून घ्यायची आहे, ही झाली गाठ त्याच्यामध्ये। तर नॉर्मली आहे, हे पाहू शकता। तर आता आम्ही दोघं पण गोळा करतो आहे, तर पहा झटपट कुणाचं होतं आहे आणि कशा पद्धतीने होतं आहे। एकदम आपण इझी गोळा करू शकतो याच्यावर। हे पहा गोळा झालेलं आहे आपलं। आपण या ठिकाणी एक गाठ मारून घ्यायची जेणेकरून ते व्यवस्थित राहील। आता काढायचं म्हटलं तर हे सिंपल असं काढायचं, दुसरी साईड काढली, संपूर्ण ड्रिप बाहेर निघाला आणि पाहू शकता किती छान पद्धतीमध्ये एक समान असं बांधलं गेलेलं आहे। आणि आपण परत ह्याच मशीनद्वारे आपण परत पांगू शकतो, पाहू शकता कसं एकदम छान। आणि इकडं अमोलचं पहा, त्याचं अजून झालेलं नाही आहे आणि हा साधारणतः 200 फुटाची नळी। तर हे लांब रनिंग असल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा त्रास होतोच। तर असं मी म्हणेन प्रत्येक शेतकऱ्याने बनवावं, जेणेकरून आपले त्रास आपल्याला कमी होतील। प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अशा वस्तूंची गरज आहे आजच्या काळाला। तर पाहू शकता आपण फरक, जवळून दाखव भाऊ फरक। तर अशीच जुगाड आम्ही आपल्या चॅनलवर दाखवत असतो। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हे कसं आहे आणि कसं वाटलं।